आणि जी महत्त्वाची मागणी तुमची कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन त्यावर आता केव्हा त्यासाठी तोडगा निघेल? उद्या पालकमंत्री येणार आहे 5 वाजता आणि ते मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना विचारून राहिलेल्या मुद्द्यावर चर्चा करून उद्या ते 5 वाजता येणार आहे. उद्या 5 वाजता आल्यावर माहीत पडेल. म्हणजे जवळपास 17 मधून किती मागण्यांवर आज चांगला म्हणजे प्रतिसाद मिळाला. म्हणजे 17 मागण्यावरून कारण मागच्या वर्षी याच्याल्या किमान त्यातल्या 7 मागण्यावर तर झालं आहे चर्चा. अजून 10 मागण्या राहिल्या. हां, भाऊ, तुम्हाला जी आहे ती आज कार्यकर्त्यांनी प्रकृती खालावत चालल्यामुळं सलाईन घेण्याची विनंती तुम्हाला केलेली आहे. कार्यकर्ते सलाईन घेण्यासाठी आग्रही आहे. तुमची काय भूमिका असणार आहे, कारण तुमची प्रकृती सध्या खालावत चालली आहे. लघवीच्या रिपोर्टमध्ये काही किटाणू आलेले आहे आणि त्याच्यामुळं किडनीवर किंवा लिव्हरवर प्रॉब्लेम होऊ शकतं असं त्यांनी म्हटले डॉक्टरांनी. माजी पालकमंत्री सुनील देशमुखांनी पण आवाहन केलं. सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की तुम्ही सलाईन घ्या. तर आमचे हे 50 लोकांची त्यांनी लघवीच तपासली नाही, माझी एकट्याचीच तपासली. तर ह्या बसणाऱ्या 50 लोकांची लघवी तपासून मग मी निर्णय घेईन सलाईन घ्यायचं का नाही घ्यायचं. भाऊ, सध्या बराडे नाही घेणार. मास्तरांनी तुमची सुप्रियाताई सुळेंशी बोलणं करून दिलेलं आहे. सुप्रियाताईंनी काय तुमच्याशी बोलणं झालं? सुप्रियाताई म्हणत होते काळजी घ्या, विनाकारण जीवाला धोक्यात टाकू नका, आम्ही सोबत आहोत. भाऊ, 5 मंत्र्यांसोबत जे आहे ते तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झालेली आहे. काय नेमकी चर्चा झाली? समाधानकारक चर्चा झाली काय, काय सांगाल? काही 4 मंत्र्यांसोबत व्यवस्थित चर्चा झाली. ते उद्या 2 दिवसात परिपत्रक काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. फार मोठे नव्हते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय होता. ते वसुलीची अट लावली होती कर्मचाऱ्यांसाठी, ती रद्द करणार म्हणून सांगितलं. आणि आकृतीबंधासाठी सुधारण्यासाठी त्यांनी 15 दिवसात बैठक घेऊन तो निर्णय घेतला. दुसरं मेंढपाळांचं पंकजाताईसोबत बैठक झाली. मेंढपाळ जे प्रत्येक शेतात असतं त्यांची गणना होत नाही, त्यांची गणना व्हावी ते त्यांनी कबूल केलं. त्याचंही पत्रक काढतो म्हणत होते. आणि एकतर त्यांचा इन्शुरन्स काढावा शेळी मेंढ्याचा आणि नाहीतर नुकसान भरपाई द्यावी. तर त्या बाबतीत ते निर्णय घेऊन सगळी माहिती घेऊन सांगतो म्हणजे कसा पहिल्यांदा तो इन्शुरन्स निघत आहे आणि तो कसा काढला जाईल कुठल्या कंपनी ते काही 2 दिवसात होणारं नाही. पण त्या बाबतीत त्यांनी होकार दिला की आम्ही इन्शुरन्स काढू नाही तर नुकसान भरपाई देऊ. दुसरं महत्त्वाचं मेंढपाळचं राहिलं चराईचं, तर ते गणेश नाईकसोबत बैठक होणार आहे. 2 मंत्री झाले आणि भरत गोगवलेंची बैठक झाली. ते पेरणी ते कापणीपर्यंत आणि संत्रा, मोसंबी, द्राक्ष आणि आंबा, चिक्कू आणि केळी यासाठी 3-5 MRGSमधून कव्हर करावं याचा कॅबिनेटसमोर ते प्रस्ताव 15 दिवसात ठेवणार आहे असं सांगितलं आहे. मजुराची मजुरी वाढवण्याबाबत. तर या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे. मला मान्य आहे का पेरणी ते कापणी हा विषय विद्यापीठाकडून माहिती घेऊन सगळं न्यावं लागेल. 15 दिवस त्यांना आपण दिलेले आहे. त्यांनी तसं उद्या प्रोसिडिंग पण देऊ. 15 दिवसात ते प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवू. भाऊ, 17 मागण्यांमध्ये